तर जंतर मंतरवरील जेनझी आंदोलनानंतर आता शिवसेना ऍक्शन मोडवर आहे। 2029ला 38 कोटी तरुण मतदार होणार असल्यानं सेना मास्टर प्लॅन आखणार आहे। जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड केली जाणार आहे। तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या युवा चेहऱ्यांवर शिवसेना काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तरुणांच्या प्रश्नांवर आतापासूनच काम करण्याच्या शिंदेंनी सूचना दिल्या आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, जंतर मंतरवरील जेनझींच्या आंदोलनानंतर आता शिवसेना ऍक्शन मोडवर दिसतेय? नक्कीच आपण पाहतो जंतर मंतरवरील जेनझी आंदोलनानंतर आता राज्यामध्ये शिवसेना ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि 2029 रोजी देशामध्ये 38 कोटी जेनझी तरुण मतदार होणार असल्याने शिवसेनेकडून आता मास्टर प्लॅन आखण्याची तयारी सुरू झालेली आहे। शिवसेना लवकरच यासाठी एक राज्यव्यापी बैठक घेणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। जेनझी तरुण मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करावी असा जो एक मानस आहे तो देखील पक्षामध्ये आहे आणि यासाठी पक्षातील नेत्यांच्या तरुण मुलांना आणि विविध सामाजिक संघटनेत तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या युवा चेहऱ्यांवर सध्या शिवसेना काम करणार असल्याचं बोललं जाते आणि शहरात आणि गावात असलेल्या या तरुण मतदारांसाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यावर पक्षांतर्गत विचार सुद्धा सुरू आहे। तरुणांच्या प्रश्नावर आतापासूनच काम करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना यापूर्वी सूचना होत्या। आता आणखी ठळक या सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। नेमकं काय होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा आता जंतर मंतरवरील आंदोलनानंतर शिवसेनेनं हा प्लॅन आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।